नमस्कार, आपण पाहता डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नव्या दुधाटी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान पेण आणि खालापूर परिसरात एका धक्कादायक घटना समोर आली. पाळतंगा गंगा नदीत शेकडो एलपीजी गॅस सिलेंडर जोरदार प्रवासासोबत वाहून जात असल्याचे चित्र समोर आलं. हे सिलेंडर धर्मतर खाडीकडे वाहत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. काही नागरिक दोरखंड आणि हुकच्या साहाय्याने नदीतून सिलेंडर बाहेर काढताना देखील दिसत होते. प्राथमिक माहितीनुसार खालापूर येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एलपीजीच्या बॅटलिंग प्लॉटमधून सुमारे 3000 गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले. यापैकी काही सिलेंडर भरलेले तर काही रिकामे असल्याचं समोर आलं. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे अतिरिक्त महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चावणे येथील प्लॉट क्रमांक E17 वरील गोदामातून हे सिलेंडर नदीतून वाहून गेल्याची माहिती समोर आली. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या नागरिकांना आवाहन केले आहे की असे सिलेंडर आढळताच ते स्वतःच जवळ न ठेवता संबंधित तहसीलदार कार्यालय किंवा HPCLच्या अधिकृत वितरकाकडे जमा करावेत. प्रशासनानं सिलेंडर परत गोळा करण्याची मोहीम सुरू केली असून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात मुसळधार पाऊस आणि पूर हेच घटनेमागील प्रमुख कारण समोर आलं. तर पाहूया यापुढे या प्रकरणात काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.